महापालिकेच्या शहरी नागरी योजनेचा गैरवापर करून जवळपास 1,22,00,000 रुपये ची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। हा संपूर्ण प्रकार 2017 पासून सुरू झालेला आहे, तर 2023 पर्यंत या सगळ्या प्रकरणासंदर्भातली सगळी माहिती जी आहे ती हळूहळू समोर आली आणि त्यानंतर आता पुणे महानगरपालिकेकडून या संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आलेली आहे। या सगळ्या संदर्भात आता जे हर्डीकर हॉस्पिटल आहे तर त्या हर्डीकर हॉस्पिटलच्या इकडे आपण बाहेरच आहोत, तर या हॉस्पिटल सोबतच आणखी एक हॉस्पिटल आहे, तर ते सोबत असताना त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात या योजनेचा गैरव्यवहार झाला असल्याची माहिती आता सध्या समोर येते। तर यामध्ये हर्डीकर रुग्णालय आहे आणि दुसरं रुग्णालय म्हणजे मॅग्नम हेल्थ केअर सोल्युशन यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि अधिकारांवरून काही वाद सुरू होता। पण आता या वादाला एक पूर्णपणे वेगळं वळण मिळालंय, कारण सुश्रुत मेडिकल केअर्स अँड रिसर्च सोसायटीच्या व्यवस्थापनाने आता बनावट कागदपत्र आणि आर्थिक घोटाळ्याची तक्रार या थेट पद्मश्री डॉक्टर शरद मोरेश्वर हर्डीकर यांनीच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली होती। या सगळ्यामध्ये बनावट स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत, त्यासोबतच रेकॉर्डमध्ये फेरफार करण्यात आलेले आहेत आणि मॅग्नम हेल्थ केअरच्या नावाने 2022 आणि 2023 या काळात पुणे महानगरपालिकेच्या विविध वैद्यकीय योजनांमधून तब्बल 1,22,00,000 रुपयांचा निधी हा लाटण्यात आलेला आहे। आणि विशेष म्हणजे माहिती अधिकारातून जे माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये मॅग्नम नावाचं कोणतंही स्वतंत्र रुग्णालय अस्तित्वातच नाहीये असा दावा हर्डीकर यांनी केलेला आहे। पण इकडे गोष्ट संपत नाहीये, कारण आता या प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट आलाय, कारण महापालिकेच्या अंतर्गत चौकशीतून एक वस्तुस्थितीदर्शक अहवाल समोर आलाय। यामध्ये 2017 नुसार स्वतः हर्डीकर यांनीच महापालिकेला अधिकृत पत्र लिहून या मॅग्नम हेल्थ केअरला पालिकेच्या योजनेत समाविष्ट करण्याची शिफारस केली होती आणि तेव्हापासूनच म्हणजे 2017 पासून ते 2022 पर्यंत पालिकेकडून या रुग्णालयाची बिलं नियमित पास केली गेली होती। जरा गोंधळ उडाला, कारण हर्डीकर हॉस्पिटल आणि मॅग्नम यांच्या व्यवस्थापनात अंतर्गत जो वाद झाला याचा सामंजस्याने करार करण्यात आला, करार होता आणि तो करार काही दिवसांनंतर मोडण्यात आला आणि त्यानंतर महानगरपालिकेने जेव्हा 2 अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली तेव्हा हे सगळं धक्कादायक वास्तव समोर आलंय। सध्या मॅग्नम रुग्णालय हे या परिसरात कुठे उपलब्ध नाही आहे, कार्यरतच नाही आहे। एवढंच नाही आहे तर ज्या रुग्णांच्या नावावर महापालिकेने अशा प्रकारची लाखो रुपयांची बिलं उचलली तर त्या काही रुग्णांनी आम्ही या योजनेचा कुठलाही लाभ घेतलाच नाही असं उघडपणे सांगण्यात आलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणाची आता तपास होईल, चौकशी होईल आणि त्यानंतर याबाबत FIR दाखल होईल। मात्र FIR करण्यापूर्वी FIR जी आहे तर ती होण्यापूर्वी सध्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्याचा तपास केला जातोय। एक समिती नेमण्यात आलेली आहे महापालिकेकडून, या समितीकडून माहिती दिली जाते। मात्र असं जरी असलं तरी 2017ला याच हर्डीकर हॉस्पिटलने हे जे मॅग्नम हॉस्पिटल आहे तर या हॉस्पिटलला यांचं बिल पास करावं किंवा यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळावा या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना, तर याबाबतची जी माहिती आहे तर ती या हर्डीकर हॉस्पिटलकडूनच करण्यात आलेली होती आणि त्यानंतरच त्यांना सुद्धा या योजनेमध्ये बसवण्यात आलं आणि यामध्ये आता जवळपास यांनी जी माहिती दिलेली आहे तर त्यानुसार 1,22,00,000 रुपयांचं फसवणूक आहे, गैरव्यवहार आहे। पण जेव्हा आपण या सगळ्या संदर्भात जे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत गिरीश दिघावकर यांच्याशी बोललो, यांनी मात्र याबाबत माहिती देताना सांगितलेलं आहे की 1,22,00,000 रुपयांपर्यंतचा हा विषय मर्यादित नाही आहे, तर ही रक्कम जी आहे तर ती आणखी वाढू शकते। पण या सगळ्या संदर्भातला अजून तपास सुरू आहे। जी जुनी बिलं आहेत तर ते तपासण्याचं काम सध्या सुरू आहे आणि आता यामध्ये आणखी कोणी रुग्ण होते ज्यांच्या अशा प्रकारे नावं घेऊन फसवणूक करून ही अशा प्रकारची जी पालिकेची रक्कम आहे तर ती लाटण्यात आली आहे का, ह्या सगळ्याचा तपास आता आगामी काळात होणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।